In the last video, we solved some examples of examples of units and measurements. आपण युनिट्स अँड मेजरमेंट या टॉपिक मध्ये काही एक्झाम्पल घेतलेले होते. त्याच्या पुढचं एक्झाम्पल आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. ते आहे थर्ड एक्झाम्पल. दोन एक्झाम्पल आपले झालेले होते. आज आपण त्याच्या पुढे तिसरं एक्झाम्पल घेणार आहे. काय बघूयात. An electron with charge E enters a uniform magnetic field B with a velocity vector v. The velocity is perpendicular to the magnetic field. The force on the charge E is given by vector F is equal to BeV. Obtain the dimensions of vector B. एक्झाम्पल सोडवत असताना एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे काय आणि विचारलेलं आहे काय या गोष्टीचा विचार करावा लागेल. इथं देताना आपल्याला एक फॉर्म्युला दिलेला आहे. मॉड मध्ये वेक्टर एफ इज इक्वल टू बीईव्ही असा फॉर्म्युला दिलेला आहे. फिर एफ इज द फोर्स, बी इज द मॅग्नेटिक फील्ड, ई इज द चार्ज ऑन इलेक्ट्रॉन अँड व्ही इज द वेलोसिटी. इथं देताना आपल्याला दिलेला आहे बघा, वेक्टर एफ इज इक्वल टू बीईव्ही. ऑब्टेन द डायमेन्शन्स ऑफ बी और वेक्टर बी. डायमेन्शन्स ऑफ बी विचारलेला आहे. डायमेन्शन्स ऑफ बी असा प्रश्न आहे. सोपा एक्झाम्पल आहे, काय अवघड नाही. याच्यामध्ये आपण हे सहज सॉल्व्ह करू शकतोय. इथं फॉर्म्युला दिलेला आहे. मॉड्युलस मध्ये असो किंवा आहे तसा लिहिला तरी चालेल. वी नो दॅट और गिव्हन टर्म इज एफ इज इक्वल टू बी ई इंटू व्ही. यामध्ये बी ची किंमत काढायची आहे. ई आणि व्ही आपण इकडच्या साईडला आणलं तर बी इज इक्वल टू एफ अपॉन ई इंटू व्ही होईल. इथे या सगळ्यांच्या आपण डायमेन्शन्स लिहिणार आहे. इज इक्वल टू एफ चे डायमेन्शन्स पाठच असायला पाहिजेत. एफ च्या डायमेन्शन्स मध्ये एल इन 1, एम इन 1, टी इन -2 हे डायमेन्शन्स असतात फोर्सचे. मी फोर्सचे डायमेन्शन सगळ्यांनी पाठ करा असं सांगितलेलं आहे, कारण फोर्सचे डायमेन्शन्स बऱ्याच ठिकाणी वापरायचे असतात. फोर्सचे डायमेन्शन्स एल इन 1, एम इन 1, टी इन -2. ई इज द चार्ज. चार्जचे डायमेन्शन्स आपण घेतलेले आहेत, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये झालेले आहेत. मग काय चार्जचे डायमेन्शन्स आहेत किंवा करंटचा फॉर्म्युला हा करंट इक्वल टू चार्ज पर युनिट टाइम असतो. मग चार्जचे डायमेन्शन्स पाहिजेत म्हणजे टाइम इकडे आहे. करंट साठी आय अक्षर घेतो, टी हा टाइम साठी आहे. मग चार्ज साठी आय इंटू टी असतो. टी मीन्स द टाइम. म्हणून इथं चार्जच्या डायमेन्शन मध्ये एल नाही, एम नाही, फक्त टी आहे. म्हणून इथं टी इन 1, आय इन 1 किंवा आय इन 1, टी इन 1 लिहिलं तरी चालेल. देन व्हेलॉसिटी. तर व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स इथं लिहायचे. व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स काय आहेत. व्हेलॉसिटी इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे इथं एल चा 1 आहे. मास 0 असणार आहे. डिस्टन्स अपॉन टाइम मध्ये मास येणार नाही आणि डिस्टन्स अपॉन टाइम आहे म्हणजेच टीचा -1 येईल. अपॉन टाइम असल्यामुळं टीचा -1. आणि हे एवढं सगळं सॉल्व्ह करायचं आहे. हे सॉल्व्ह करून येणारे जे डायमेन्शन्स असतील ते बी चे असणार आहेत. एवढं सोपं एक्झाम्पल आहे. इथं एक स्टेप वाढवतोय मी. एल इन 1, एम इन 1, टी इन -2 अपॉन या दोन्ही ब्रॅकेट सोडवून घेऊयात. इथं एल इन 1, एम 0 आहे तसा 0 लिहितोय. त्यापुढं टी 1 आहे, इथं -1 आहे त्यामुळे टी 0 येईल. +1 ला -1 कॅन्सल होईल. I1 आहे तो I1 आहे तसा आयचा 1. आता हे सोडून घ्यायचं पुढं. देअरफॉर B इज इक्वल टू दिस फॉर्म्युला कॅन बी रिटन ॲज B इज इक्वल टू इन ब्रॅकेट L in 1, L in 1, L in 1, L in 1 cancel. Therefore L in 0, then M in 0, 1 minus 0. Therefore m in 1, t in -2, t in 0,
t in -2, I in -1. These are the dimensions of B. हेच डायमेन्शन्स आपल्या टेक्स्ट बुक मध्ये दिलेले असायला पाहिजे होते, पण मिळालेले आहेत काय बघा. L0 M1 T-2 I-1, पण आपल्या टेक्स्ट बुक मध्ये आन्सर दिलेला आहे L1 दिलेला आहे, M0 दिलेला आहे. इथं मिस्टेक झालेली आहे, बाकीचं बरोबर आहे, फक्त इथं करेक्शन करून घ्यायला पाहिजे. तुम्ही तुमच्या पद्धतीनं करेक्शन करून घ्या. एवढं सोपं एक्झाम्पल हे आपल्याला बी चे मॅग्नेटिक फील्डचे डायमेन्शन्स याच्यामध्ये विचारलेले आहेत. आता याच्या पुढचं एक्झाम्पल घ्यायचं आहे, ते म्हणजे चौथं एक्झाम्पल आहे. आता चौथं एक्झाम्पल काय आहे बघा. अ लार्ज बॉल 2 meter in radius is made up of a rope of square cross section with edge length 4 mm. Neglecting the air gaps in the ball, what is the total length of the rope to the nearest order of magnitude? आता इथं ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड काढायला सांगितलेलं आहे. या एक्झाम्पल मध्ये ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड काढायचं आहे. एक्झाम्पल हे थोडंसं अवघड वाटतं, पण समजून घेतलं तरी सोपं आहे. एक्झाम्पल बघा काय दिलेलं आहे आणि काय काढायचं आहे बघूयात आपण. फॉर किंवा अ लार्ज बॉल 2 meter इन रेडियस, 2 मीटर रेडियस असलेला एक मोठा बॉल आहे, ज्या बॉलची रेडियस ही 2 मीटर आहे. 2 मीटर रेडियस असलेला एक बॉल आहे. इज मेड अप ऑफ अ रोप ऑफ स्क्वेअर क्रॉस सेक्शन. याचा आपण स्क्वेअर तयार केला, हा स्क्वेअर केला. पुढं विथ एजेस और एज लेंथ 4 mm. या एज लेंथ याच्या 4 mm आहे स्क्वेअर क्रॉस सेक्शनच्या. या 4 mm लेंथ असतील. निग्लेक्टिंग द एअर गॅप्स इन द बॉल, एअर गॅप्स याच्यामधला काढायचा आहे बॉल मधला. व्हॉट इज द टोटल लेंथ ऑफ द रोप टू द नियरेस्ट ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड. तर आपल्याला शेवटी रोपची टोटल लेंथ किती आहे ते विचारलेलं आहे. आता सुरुवातीला रोपचं एकदा घेऊ, बॉलचं एकदा घेऊ आणि विचारलेलं जे आहे लेंथ ऑफ द रोप त्या किमती आपण इथं ठेवूयात. इथं काय येणार आहे, पहिल्यांदा गिव्हन मध्ये आपल्याला लिहायचं आहे फॉर रोप. रोप साठी काय दिलेलं आहे, ए इक्वल टू बी. याची किंमत आपण ए घेतली, याची बी घेतली, तर ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू 4 mm. mm याचा अर्थ मिलीमीटर असतं आणि याचं कन्व्हर्शन मीटर मध्ये 4 × 10⁻³ मीटर आहे. 4 × 10⁻³ मीटर येणार आहे. आता हे रोपचं झालं. फॉर बॉल साठी दिलेलं आहे एक्झाम्पल मध्ये रेडियस आर इज इक्वल टू 2 मीटर. त्याच्यानंतर विचारलेलं आहे काय याच्यामध्ये, व्हॉट इज द टोटल लेंथ ऑफ द रोप. टोटल लेंथ ऑफ द रोप याचा अर्थ आपण इथं लेंथ ऑफ द रोप म्हणूयात आणि लेंथ ऑफ द रोप साठी कॅपिटल एल घेऊयात. लेंथ ऑफ द रोप कॅपिटल एल इक्वल टू क्वेश्चन मार्क. ही किंमत विचारलेली आहे, त्याला आपण लेंथ ऑफ द रोप असं म्हणतो. आता याच्यामध्ये व्हॉल्यूम ऑफ रोप इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ स्पियर हा फॉर्म्युला वापरावा लागेल, कारण एक्झाम्पल मध्ये दिलेला आहे, गिव्हन मध्येच आहे, त्यामुळं आपल्याला हे पुढे सोडवताना व्हॉल्यूम ऑफ रोप इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ स्पियर. रोपचं व्हॉल्यूम आणि स्पियरचं व्हॉल्यूम हे काढायला पाहिजे. रोपचा शेप हा ज्याप्रमाणे आहे त्याच्यावरून आपल्याला त्याचं व्हॉल्यूम काढणं गरजेचं आहे. रोपचा शेप रेक्टँग्युलर आहे, सॉरी इथं एक्झाम्पल मध्ये देताना एक वाक्य दिलेलं आहे, स्क्वेअर क्रॉस सेक्शन असं दिलेलं आहे.
स्क्वेअर शेप मध्ये आहे, मग स्क्वेअरचं व्हॉल्यूम काढणं गरजेचं आहे. स्क्वेअरचं व्हॉल्यूम काढण्यासाठी त्याचा फॉर्म्युला आहे एअर इंटू लेंथ, एरिया इंटू लेंथ असतो. एरिया इंटू लेंथ हा व्हॉल्यूमचा रोपचं व्हॉल्यूम आहे किंवा स्क्वेअरचं व्हॉल्यूम आहे. एरिया इंटू लेंथ आणि व्हॉल्यूम ऑफ स्फिअर, कोणताही स्फिअर असेल, गोल असेल, त्याचा व्हॉल्यूम हे 4/3 पाय आर क्यूब हा फॉर्म्युला आपल्याला मिळतो. आणि स्फिअरचं व्हॉल्यूम 4/3 पाय आर क्यूब असतं. व्हॉल्यूम ऑफ रोप हा एरिया इंटू लेंथ हा फॉर्म्युला असतो. आता इथं एरिया काढायचा आहे. स्क्वेअरचा एरिया हा स्क्वेअर असेल, त्याची ही ए आणि ही बी आहे. एरिया म्हणजेच लेंथ इंटू ब्रेड्थ असते, त्यामुळे इथं एरियासाठी आपल्याला ए इंटू बी घ्यावं लागेल. इंटू लेंथ ऑफ रोप, रोपची लेंथ ही कॅपिटल एल आहे, त्यामुळे लेंथ ऑफ रोप इज एल इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब. आता इथं किमती ठेवूयात किंवा ए बी आपण इकडे घेऊयात. आपल्याला एल ची किंमत काढायची आहे, लेंथची किंमत काढायची आहे, लेंथ ऑफ द रोप काढायचं आहे. त्यामुळं देअरफॉर एल इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब अपॉन ए इंटू बी. या ठिकाणी सगळ्या किमती ठेवायच्या. देअरफॉर एल इज इक्वल टू 4/3 इंटू पायची किंमत 3.14. द व्हॅल्यू ऑफ आर इज 2 मीटर. 2 चा क्यूब घ्यायचा आहे म्हणजे डायरेक्ट मी 8 लिहित आहे. इंटू ए, ए किती दिलेली आहे किंमत 4 इंटू 10⁻³ 4 इंटू 10⁻³ इंटू बी ची पण किंमत आपल्याला इथं दिलेली आहे, तीच आहे 4 इंटू 10⁻³. या दोन्ही किमती दिलेल्या आहेत. सगळ्या किमती आपण इथं ठेवल्या. आता हे सॉल्व्ह करायचं आहे. सॉल्व्ह करायचं म्हणजे याला याला डिवाइड करायचं आहे. मी इथं करतोय, 4 ला 4 कॅन्सल होईल. या 8 न 3.14 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 8 चोक 32 ला 2, हातचा 3 येणार आहे. 8 एके 8 आणि 3 11, 11शी 1, हातचा इथं 1 येणार. 8 एके 8 8 त्रिक 24, 24 आणि 1 25, 25.12 अपॉन इथं 4 कॅन्सल झालेला आहे. 4/3 4 इंटू 3 12 असेल. इंटू 10⁻³ 10⁻³ 10⁻6 आणि ती टर्म वर घेतली का 10⁻+6 होईल. 10⁻+6. आता 12 ना 25.12 ला मल्टिप्लाय करायचं. 12 एके 12, 12 दोन्ही 24, 1 राहिलं. हा पॉइंट इथं आहे. 12 दोन्ही 24, 1 राहिलं. 1 वरती परत 1, आपण इथं पॉइंट घेतला. भाग जात नाही 11ला, त्यामुळे इथं 0 घेतलं. परत तो 2 याच्यावर येणार. 92 अष्टवधूरशे 108 किंवा 92 108 येतोय. त्यामुळं हा इथं 9 येईल. 112 वजा 108 4 राहील. अशा पद्धतीनं हा 2.09 त्याचं आन्सर मिळालं आणि इंटू 10⁻6 आहे. आता ही जी किंमत मिळालेली आहे, ही किंमत 2.09. ही किंमत कशामध्ये आहे, इथं सगळं आपण मीटरमध्ये घेतलेलं आहे, त्यामुळं हेही मीटरमध्ये येणार आहे. हे सगळं मीटरमध्येच घ्यावं लागेल. मग मीटरमध्ये घेतलं 2.927 इथं इंटू 10⁻6 2.09 इंटू 10⁻6 मीटर आलेलं आहे. आता आपल्याला हे मीटरचं किलोमीटरमध्ये करायचं आहे, कारण आन्सर किलोमीटरमध्येही दिलेला आहे. मग हा जो अंक आहे याचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढण्यासाठी ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडची कंडिशन ही ए हा अंक आपण थेरीमध्ये घेतलेला आहे 0.5 पेक्षा मोठा असायला पाहिजे आणि 5 पेक्षा लहान असायला पाहिजे. त्यावेळेला हा अंक अशा पद्धतीनं असेल
तर 10⁻⁴ जो आहे तो म्हणजे ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड. इथं 2.09 आहे. हा अंक 0.5 पेक्षा मोठा आहे आणि 5 पेक्षा लहान आहे, त्यामुळे 2.09 हा अंक आपण या कंडिशन मध्ये बसतोय असं म्हणू शकतोय. म्हणजेच हे 10⁶ मीटर येणार आहे. ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड हा ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड इज ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड इज, याचा विचार करायचा नाही. ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूडला कंडिशन मध्ये बसला का ही किंमत म्हणजे ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड 10⁶ मीटर आहे. आल्सो किंवा आपण त्याला ऑर म्हणूयात, मीटरचं किलोमीटर मध्ये करायचं आहे. किलोमीटर मध्ये केला असता 10⁻³ डिव्हाइड करतो आपण त्याला. 10⁻³ डिव्हाइड केलं तर 10⁻³ किलोमीटर असेल. अशा पद्धतीनं या एक्झाम्पलचा आन्सर आपल्याला दिलेला आहे आणि हे आन्सर मिळेल. एक्झाम्पल मध्येही तेच आन्सर दिलेला आहे आणि हे आपलं बरोबर आहे. आता याच्या पुढचं एक्झाम्पल आपण घेऊयात. 5वं एक्झाम्पल आहे. न्यूक्लियर रेडियस कॅपिटल R has a dependence on the mass number capital A as capital R is equal to 1.3 into 10⁻⁻16 a raised to 1/3 meter for a nucleus of mass number capital A equal to 1 to 5. Obtain the order of magnitude of capital R expressed in meter. आता इथं ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूडच काढायचं आहे. याही एक्झाम्पल मध्ये ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूडच काढायचंय, त्याचीच किंमत काढायची आहे. ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूडची पण एक्झाम्पल वेगळं आहे. ते एक्झाम्पल आपल्याला कशा पद्धतीने सोडवायचंय बघूयात. बघा, न्यूक्लियर रेडियस कॅपिटल R has a dependence on the mass number A as. न्यूक्लियर रेडियसची किंमत दिलेली आहे आणि ती किंमत आपण दिलेली जी किंमत आहे ती गिव्हन मध्ये अगोदर लिहून काढूयात. किती दिलेली आहे बघा, 1.3 into 10⁻⁻16 1.3 into 10⁻⁻16 into a raised to 1/3 मीटर into a raised to 1/3 मीटर एवढी किंमत आपल्याला रेडियसची दिलेली आहे. न्यूक्लियर रेडियसची दिलेली आहे. त्याच्या पुढे काय दिलेलं आहे बघूया. फॉर अ न्यूक्लियस ऑफ मास नंबर कॅपिटल A इज इक्वल टू, मास नंबर दिलेला आहे आणि मास नंबर हा कॅपिटल A इज इक्वल टू 125 आहे. 125 ही मास नंबरची किंमत दिलेली आहे. आता विचारलेलं काय आहे बघूयात. ऑब्टेन द ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ R एक्सप्रेस्ड इन मीटर. ऑब्टेन द ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड. Order of magnitude of capital R expressed in meter आणि ही किंमत मीटर मध्ये काढायला सांगितलेली आहे. त्यावेळेला त्या R चा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढायचे. आता फॉर्म्युला दिलेला आहे, याच्यामध्ये A ची किंमत इथं ठेवायची, सॉल्व्ह करायचं. सोडवल्यानंतर त्याचा जो पॉवर आहे, कारण कंडिशन आपल्याला ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूडची माहित आहे, त्या कंडिशन मध्ये बसवून त्याचा पॉवर आपण जो येतोय तो म्हणजे त्याचा ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड. आता हे मीटर मध्येच आहे, विचारताना हे आपल्याला मीटर मध्येच विचारलेलं आहे, त्यामुळे येणारा आन्सर आपला मीटर मध्ये असेल. आपण सोडवत जाऊया. देअरफॉर कॅपिटल R इज इक्वल टू 1.3 into 10⁻⁻16 इंटू A ची किंमत अगोदर फॉर्म्युला लिहून काढू. a raised to 1/3 इज इक्वल टू 1.3 into 10⁻⁻16 इंटू A ची किंमत इथं 125 आहे तशी मी इथं घेतली, त्याचा 1/3 इज इक्वल टू 1.3 into 10⁻⁻16 इंटू 125 इथं 1/3 आहे, तिसरं मूळ आहे किंवा आपण याला घनमूळ म्हणतो. कोणत्याही संख्येचा जो 1/3 असतो तो तेवढा त्याचा मूळ असतो, म्हणजे
125 कशाचं घनमूळ आहे हे माहित पाहिजे. 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125. त्याप्रमाणे इथं मी डायरेक्ट 125चं जे क्यूब रूट आहे त्याला आपण क्यूब रूट म्हणतो 5 येणार आहे. आता हे सोडवायचं आहे. काय येईल पुढं इज इक्वल टू 1.3 इंटू 5 म्हणजेच किती येणार 13 गुणिले 5 65 येणार 65. इथं पॉइंट असल्यामुळे इथं पॉइंट येणार इंटू 10⁻16 आणि हे मीटर मध्ये आहे. परंतु आपली ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूडची कंडिशन काय सांगते ए ही किंमत ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूडची किंमत ही 0.5 पेक्षा मोठी असली पाहिजे आणि 5 पेक्षा लहान असली पाहिजे. ए ची किंमत ए म्हणजे इथला अंक असतो आणि ही किंमत 5 पेक्षा लहान असते आणि 0.5 पेक्षा मोठी असते. त्यावेळी याचा जो पॉवर असतो 10 जो आहे पॉवर ती किंमत म्हणजे ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड असेल. आता इथं न्यूक्लिअर रेडियसची ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूडची किंमत काढण्यासाठी हा 6.5 आहे 6.5 आहे. 6.5 हा या कंडिशन मध्ये बसत नाही म्हणजेच 5 पेक्षा मोठा होतोय. 5 पेक्षा लहान अंक आपल्याला पाहिजे आहे. मग या 6.5चं कन्व्हर्शन हे या कंडिशन मध्ये आणायचं आहे आणि या कंडिशन मध्ये आणण्यासाठी हा जो पॉइंट आहे दशांश चिन्ह आहे तो इकडे सरकवायचा किंवा त्याची जागा बदलायची म्हणजे या कंडिशन मध्ये येतोय का बघायचं. आपण त्याची कंडिशन वापरली आर इज इक्वल टू हे दशांश चिन्ह किंवा हा पॉइंट इकडच्या बाजूला आणला तर 0.65 होईल. मग 0.65 झाला असता हा अंक आता या कंडिशन मध्ये बसतो म्हणजे 0.5 पेक्षा मोठा आहे आणि 5 पेक्षा लहान आहे. या कंडिशन मध्ये हा अंक बसतोय. मग पॉइंट इकडं सरकवल्यामुळं पॉइंट हा लेफ्टला सरकवला तर 10⁻⁴ हा 1 येतो म्हणजेच पॉझिटिव्ह येत असतो आणि पॉइंट हा उजवीकडे सरकवला इथं 6.5चं जर 65 झालं असतं तर 10⁻⁻1 आला असतं. ते आपल्याला माहित आहे त्यामुळे तो आपण लेफ्टला घेतला कारण या कंडिशन मध्ये बसवण्यासाठी आणि हा 10⁻16 आहे तसा. Therefore R is equal to capital R is equal to 0.65 into 10⁻. आता हा 10⁻16 आहे इथं. मग +1 - 16 -15 येणार आहे -15 आणि याचं युनिट हे सगळं मीटर मध्येच दिलेलं असल्यामुळं याचं युनिट मीटर आहे. हे आपलं आन्सर आहे. पण आपल्याला विचारलेलं काय आहे ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ कॅपिटल आर. या आरचं ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड विचारलेलं आहे म्हणजे ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ आर इज ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ कॅपिटल आर इज -15 किंवा यालाच हे आपण असंही लिहू शकतोय 10⁻15 10⁻15 असं आपण लिहू शकतो. ऑर्डर ऑफ हे लिहिण्यापेक्षा 10⁻15 असंच लिहिलं जातं ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड याचं. हे एक्झाम्पल मागासारखंच आहे फक्त त्याच्यामध्ये थोडासा बदल आहे तेवढाच फरक दोन्हीमध्ये आहे. इथं मागाचं जे आन्सर आलेलं होतं मागाच्या एक्झाम्पल मध्ये आपण बी ची किंमत एल ची किंमत काढलेली होती लेंथ ऑफ रोप काढलेला होता. तो जो अंक होता तिथं मिळालेला अंक तो ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूडच्या कंडिशन मध्ये बसत होता त्यामुळे हे कन्व्हर्शन आपण केलेलं नव्हतं. पॉइंटचं कन्व्हर्शन इथं करायची गरज पडलेली नाही. पण या एक्झाम्पल मध्ये जे आपण ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूडची किंमत काढतो आर ची किंमत काढतोय ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूडची किंमत काढताना सुरुवातीला इथला जो अंक आहे
तो अंक ए आहे हा या कंडिशन मध्ये बसवायचा आहे. ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूडची डेफिनेशनच आहे ती, पॉवर ऑफ 10 नियरेस्ट टू दॅट नंबर. आणि ती कंडिशन काय आहे? 0.5 लेस दॅन ए लेस दॅन 5 ही कंडिशन आहे. म्हणून इथं आपण या पॉइंटचं कन्व्हर्शन केलं, 0.65 झालं. 0.65 झाल्यामुळं 10⁻⁻15 मीटर मिळालं. आणि ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ न्यूक्लिअर रेडियस इज 10⁻⁻15 मीटर, हे त्याचं आन्सर असणार आहे. आता याच्या पुढे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. पुढचं एक्झाम्पल काय आहे बघा. इन अ वर्कशॉप a worker measures the length of a steel plate with a vernier calipers having a least count 0.01 centimeter. For such measurements of the length yielded the following values: 3.11 centimeter, 3.13 centimeter, 3.14 centimeter and 3.14 centimeter. Find the mean length, the mean absolute error and the percentage error in the measured value of the length. आपल्याला बऱ्याच किमती काढायला सांगितलेल्या आहेत. हे एक्झाम्पल थोडंसं मोठं आहे आणि या व्हिडिओमध्ये कंप्लीट होणार नाही. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हे एक्झाम्पल कंटिन्यू करूयात. हा व्हिडिओ इथंच स्टॉप करूयात.